मानवाचा जन्म आणि मृत्यू या दरम्यानच्या प्रवासात अनेक तसे महत्त्वाचे 3-4 टप्पे आणि या टप्प्यावर अनेक जण भेटत असतात. त्यांची सोबत आपल्याला हवीशी वाटते. आपल्या जीवनाचा एक भागच असल्यासारखे ते आपल्याला वाटत राहत असतात. जन्म झाला की मग प्राथमिक माध्यमिक शिक्षण, नंतर पुढं महाविद्यालयीन शिक्षण किंवा एखादा टेक्निकल कोर्स आणि ते पूर्ण झालं की नोकरी, मग विवाह, कुटुंबाचं हे. पण याच्यात पण आपले जे जीवाभावाचे आहेत त्यांची आठवण असे जे काही मंडळी आहे ती विसरत नसतात. काल असंच नाशिकला शासकीय नर्सिंग ट्रेनिंग कॉलेजला असलेल्या 4 मैत्रिणी आपल्या एका मैत्रिणीच्या मुलीच्या घरी त्या आजारी होत्या म्हणून भेटायला गेल्या होत्या आणि चौघीही तशा वयाच्या 60 पार केलेल्या, प्रत्येकीला वेगवेगळा रोग. पण ती जेव्हा त्या मैत्रीण जाधवांच्या घरी पोचल्या त्यावेळेस सगळ्यांना अगदी भरून आलं. आणि या चौघी सोबत कांचन जाधव यांची कन्या कोमल काळे, वैजयंती यांच्या आई आणि सुमीरा गणेश शिंदे यांचा पती म्हणून मी गणेश शिंदे, सगळे कोमल सोडली तर सगळे आम्ही 60 पारचे पण व्याधीग्रस्त. श्रीमती पुष्पा दिलीप गंदे यांची अँजिओप्लास्टी झालेली, गुडघ्याचं दुखणं. तर वैजयंती कट्टी यांचं पाठीच्या कण्याचं आणि असं ऑपरेशन झालेलं, त्यामुळं चालणं हे अशक्य. त्यांच्या आई या तर 80च्या घरातील, त्यामुळं वार्धक्यामुळं असणारे आजार त्यांना पण. कांचन जाधव यांना निमोनिया झालता आणि त्यामुळं त्या बऱ्याच दिवस आजारी होत्या आणि माझीही गेल्या 2 महिन्यापूर्वी अँजिओप्लास्टी झालेली. पण एकत्र सगळे भेटलो की सगळं फार दुःख विसरून गेलो आणि त्याचा हा व्हिडिओ. पहिल्यापासूनच ती टायमर नाही दिसत का याच्यावर? चालू झालं. हा हा. गरीब माणसाचं